नमस्कार मंडळी. आता मुरांबा मालिकेमध्ये अशी काय जादू होते की 1 महिन्याची मुदत संपण्याच्या आतमध्येच रमा आणि अक्षय आता शशिकांतच्या तोंडावर 1 लाख रुपये फेकतात आणि पुन्हा एकदा हक्काने आणि मान सन्मानाने अक्षय रमा मुकादमांच्या घरात एंट्री घेणार आहेत. आता हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत आपण बघितलं की अक्षय आणि रमा कशा प्रकारे अंगावरील कपड्यांवर फक्त मुकादमांच्या घरातून निघाले. शशिकांतचं नाव न वापरता आणि मुकादमांचं नाव न वापरता आता अक्षयला एका महिन्यात 1 लाख रुपये कमवून दाखवायचे असतात. आपण बघितलं की काही दिवस तर अक्षय आणि रमाला राहण्यासाठी घर, जेवणासाठी अन्न सुद्धा नव्हतं. त्यांच्या ह्या जर्नीमध्ये काही लोक त्यांना देवासारखी भेटतात आणि त्यांची मदत देखील करतात. अक्षय आणि रमा त्यानंतर दोघंही एका चाळीमध्ये राहू लागतात. कष्टासोबतच दोघांमधील प्रेम अजूनच घट्ट होऊ लागतं. गरिबीने अक्षयला खूप काही गोष्टी समजून सांगितलेल्या असतात. तर थोड्याच दिवसामध्ये आपण बघितलं की अक्षय आणि रमाने वडापावची एक गाडी सुरू केलेली असते आणि पहिल्याच दिवशी त्यांना 15,000 रुपयांचा नफा होतो. कारण रमाच्या हातचा वडापाव इतका स्वादिष्ट असतो की गेल्या 1-2 दिवसामध्येच तो फेमस होतो. अक्षय आणि रमा आता दोघंही पैसे कमवायला लागलेले असतात. कोणीही हार मानायला तयार नसतं. शशिकांतला मात्र या गोष्टीचा सुगावा लागलेला असतो. शशिकांतला आता भीती वाटते, जर आता हे दिवसाला 15,000 रुपये कमवायला लागले म्हटल्यावर 4-5 दिवसामध्ये तर हे 1 लाख रुपये कमवतील आणि मग माझी मान खाली घालतील. रमा आणि अक्षयला त्याला आता काही करून पुढे जाऊ द्यायचं नसतं आणि त्यामुळे आता रमा आणि अक्षयची वडापावची गाडी तो जाळून टाकतो. अक्षयच्या सुखाची आणि अक्षयच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी झालेली असते. अक्षयला शशिकांत प्रचंड राग आलेला असतो. शशिकांतची तो कॉलर पकडतो. रमा त्याला शांत करत असते. आता शशिकांतला असं वाटत असतं की आता तरी अक्षय माघार घेईल, आता तरी तो खचून जाईल आणि मुकादमांच्या घरी आता तो रिकाम्या हाताने येईल. परंतु स्वाभिमानी अक्षय आणि रमा हे दोघंही न खचून जाता पुन्हा एकदा धीराने उभं राहण्याचं ठरवतात आणि पैसे कमवण्यासाठी पुन्हा एकदा ते काम शोधायला निघतात. तर आता त्या दोघांनाही सुगावा लागतो. शहरामध्ये कॉम्पिटिशन होणार असते आणि आदर्श महिला यासाठी ती कॉम्पिटिशन असते. तर अक्षय आणि रमा त्याच विचारांमध्ये असतात की आता नक्की करायचं तरी कसं आणि आपण आता 1 लाख रुपये कसे कमवणार आहोत. त्याच वेळी चाळीतील काही महिला अक्षय आणि रमाला ही गुड न्यूज सांगतात. रमाला ती बातमी समजल्यावर रमा आता खूप खुश झालेली असते. रमा अक्षयला सांगते की हे बघा, ही जाहिरात आपल्या शहरातली आहे आणि महिलांसाठी खूप मोठी कॉम्पिटिशन ठेवली आहे आणि एवढंच नाही तर विजेत्याला 1 लाख रुपये सुद्धा मिळणार आहे जर मी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला तर. अक्षय म्हणतो की हरकत नाही ग, परंतु कॉम्पिटिशन मध्ये कुठले राऊंड असतील आणि कुठल्या वेळी काय प्रश्न विचारले जातील याची आपण काही खात्री देऊ शकत नाही. तुला हे सगळं जमेल का? तेव्हा रमा म्हणते की का नाही जमणार मला, निदान आपण एखादा प्रयत्न तर करून बघूयात. आणि मग त्या स्पर्धेमध्ये रमाला आता पार्टिसिपेट करायचं असतं. त्यामुळे अक्षय आता रमाचं नाव त्या स्पर्धेमध्ये नोंदवतो. त्यातील ती खूप मोठी स्पर्धा असते त्यामुळे रेवाने सुद्धा त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो. तिने त्या स्पर्धेमध्ये भाग यासाठी घेतलेला असतो कारण शशिकांतला आणि पार्वतीला तिला आदर्श सून बनून दाखवायचं असतं. आता चाळीमध्ये काही महिला त्या स्पर्धेबद्दलच सर्वे करण्यासाठी आलेल्या असतात आणि त्या रमाला सांगतात की पुढच्या हप्त्यामध्ये आपल्याकडे जी कॉम्पिटिशन होणार आहे त्या कॉम्पिटिशन बद्दल आम्ही काही वस्तूंची वाटप करतोय जेणेकरून त्या वस्तूंची तुम्हाला त्या कॉम्पिटिशन मध्ये फार मदत होईल. त्या सगळ्यामध्ये रोटी मेकर, ग्राइंडर वगैरे सगळं काही असतं. रमा म्हणते की नाही, मला या वस्तूंची काहीही गरज नाहीये, हे सगळं मी माझ्या पद्धतीने हँडल करेल. रमाचं हे उत्तर ऐकून त्या महिला खुश होतात, परंतु त्या रमाला विचारतात की पुन्हा असं नको व्हायला की या वस्तूंमुळे तुम्ही मागे राहाल आणि या वस्तूंमुळे तुम्ही कॉम्पिटिशन सुद्धा हरू शकतात. तर रमा त्या गोष्टीसाठी नकार देत असते. आता रमाचं त्या गोष्टीला नकार देण्याचं कारण एवढंच असतं की त्या वस्तू पैशावर घ्यायच्या असतात आणि रमाकडे त्या वस्तू घेण्यासाठी एवढे पैसे नसतात. त्यानंतर आता त्या महिला पुन्हा आता मुकादमांच्या घरी सुद्धा पोहोचलेल्या असतात. जेव्हा त्यांच्याकडच्या सगळ्या वस्तू त्या दाखवतात तेव्हा हावरट रेवा सगळ्या वस्तू विकत घेते. रेवाला असं वाटत असतं सगळ्या वस्तूंचा वापर करून आणि या सगळ्या वस्तूंचा विकत घेऊन आपण ही कॉम्पिटिशन नक्कीच जिंकू शकतो. दुसरीकडे अक्षय रमाला म्हणत असतो की अगं रमा, एवढी मोठी तुझ्याकडे संधी होती तर तू त्या वस्तू घेण्यासाठी नकार का दिलास? अगं त्या वस्तूंमुळे तुझं काम तर अजूनच सोपं झालं असतं ना.
आता बाकी सगळ्या बायका तर त्या वस्तूंचा वापर करतील, मग अशा वेळी तू काय करणार आहेस? त्यावर रमा त्याला शांतपणे उत्तर देते की आदर्श महिला ती नसते की इलेक्ट्रॉनिकच्या झटपट होणाऱ्या गोष्टी वापरून ती आदर्श सून म्हणून सिद्ध होईल. अहो, आदर्श महिला तर ती असते जी इलेक्ट्रॉनिक गोष्टी नाही तर स्वतःचं डोकं वापरून आदर्श महिला बनते. इलेक्ट्रॉनिक गोष्टींनी नाही तर कष्टाने अन्नाची चव वाढवते. आता मला सांगा की सगळ्या ह्या गोष्टी मी घेऊन गेले आणि तिथं जर लाईटच नसेल तर काय करायचं? आता लाईट जर नसेल तर आपण घरातल्या व्यक्तींना असं उपाशी तर ठेवू शकत नाही ना. आणि अशा वेळी मी मिक्सर नाही तर पाटा वरवंट्याचा वापर करेल आणि पाटा वरवंट्याने तर जेवण अजूनच रुचकर बनतं. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित हँडल करेल. रमाचे ते उत्तर ऐकून अक्षय अजूनच रमाचा दिवाना झालेला असतो. अक्षय रमाला म्हणतो की या कॉम्पिटिशन मध्ये माझी बायकोच जिंकणार आहे. माझ्या बायकोवर आणि तिच्या कष्टावर पूर्ण विश्वास आहे. रमा सुद्धा खूप खुश झालेली असते. तर पार्वती आजी ही रेवाला म्हणत असते, तर मी खूप हिम्मत करून तुझं नाव ह्या कॉम्पिटिशन मध्ये नोंदवलंय, त्यामुळे शहरातल्या लोकांसमोर आणि माझ्या मैत्रिणींसमोर तरी निदान माझं नाक कापू नकोस. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला ही कॉम्पिटिशन जिंकायचीच आहे. रेवा म्हणते की हो आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या कॉम्पिटिशन साठी मी खूप प्रयत्न केले आणि मी तुम्हाला शब्द देते की ही कॉम्पिटिशन मीच जिंकणार आहे. पार्वती तिला म्हणत असते की वेळेला तू काही गडबड करू नको म्हणजे मिळवलं. हा मुकादमांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. तर जान्हवी ही आई आजीला म्हणत असते की अहो आजी, इथं मुकादमांच्या इज्जतीचा काय प्रश्न आहे? अजून तर रेवा या घरची सून पण झालेली नाहीये आणि तशीही ती अजून मुकादमांची सून पण नाहीये. रेवाला आता खूप राग येतो आणि रेवा जान्हवीला गप्प करते. कॉम्पिटिशनचा दिवस हा उजाडलेला असतो. रमा देवाचा आशीर्वाद घेते आणि देवाला प्रार्थना करत असते की मला ह्या कॉम्पिटिशन मध्ये यश दे. अक्षय रमाला ऑल द बेस्ट करत असतो आणि रमासोबत आता तो त्या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा जाणार असतो. दोघंही त्या कॉम्पिटिशन मध्ये येतात. शहरातल्या खूप साऱ्या महिलांनी त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला असतो. पार्वती सुद्धा रेवाला तिथे घेऊन आलेली असते आणि रमा आणि अक्षयला तिथे बघून तिला मोठा धक्का बसतो. रेवा मात्र रागारागातच रमाकडे बघत असते आणि आई आजीला मोठ्या तोऱ्याने सांगत असते की आई आजी, आता काहीही झालं ना तरी मला ही कॉम्पिटिशन जिंकावीच लागणार आहे. आणि मग त्यानंतर कॉम्पिटिशनला सुरुवात झालेली असते. सर्व महिला ह्या एका रांगेत उभे राहतात. आयोजक आता सर्वांना सांगतात की आमचा पहिला राऊंड झाला. आता हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. सर्वजण विचारत पडतात, पहिला राऊंड कधी झाला आणि कसा झाला? आणि कॉम्पिटिशनला तर आताच सुरुवात झाली आहे ना. त्यानंतर ती आयोजक महिला आता सर्वांना सांगते की तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल की पहिला राऊंड कधी झाला. तुम्हाला आठवतंय का, काल आम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या महिलांकडे गेलो होतो. त्यांचा सर्वे घेतला आम्ही. सर्वेमध्ये आम्ही सगळ्या महिलांसोबत बोललो आणि त्या सर्वेमध्ये आम्हाला असं कळलं की एक महिला सोडून आम्हाला कोणीही सॅटिस्फाईड उत्तर दिलं नाही. एकाच महिलेने आम्हाला अगदी सॅटिस्फाईड उत्तर दिलं आणि तीच महिला या स्पर्धेची विनर आहे आणि त्या महिलेचं नाव आहे मिसेस रमा अक्षय मुकादम. कारण बाकीच्या सर्व महिलांनी त्या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रॉनिक गोष्टीचा वापर करण्यासाठी होकार दिला. तर रमा ह्या फेरीची विजेती झालेली असते. अक्षय आणि रमा खूप खुश झालेले असतात कारण काहीही न करता रमा ही पहिला राऊंड जिंकलेली असते आणि तेही फक्त तिच्या चांगल्या स्वभावामुळे. आणि ते बघून मात्र रेवा आणि पार्वतीचा मात्र चांगलाच जळफळाट होत असतो. तर मित्रांनो, अजून 2 राऊंड होणार असतात. तर 2 राऊंड मध्ये पुढे काय काय होणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर ते देखील ट्विस्ट एपिसोड मध्ये सांगणार आहोत. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.